फसल बीमा घोटाले के खिलाफ आक्रामक रुख अपनाते हुए कांग्रेस ने आज जिलाधिकारी कार्यालय के सामने धरना दिया। युवा कांग्रेस के जिला अध्यक्ष बालाजी पाटिल गड़े ने आरोप लगाया, सरकार ने 1 रुपए में फसल बीमा की योजना निकालकर अधिक से अधिक किसानों को भागीदार बनाया। सरकार ने किसानों के नाम पर फसल बीमा खाते में प्रीमियम जमा किया है। किसानों को फसल बीमा रिफंड का भुगतान करने से रोका जा रहा है। ऐसा आरोप करते हुए यदि फसल बीमा नहीं मिला तो विधान भवन पर किसान मार्च निकालेंगे, ऐसी चेतावनी भी बालाजी पाटिल गड़े ने दी। आज आम्ही काँग्रेसच्या कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन केलेले आहे। या कार्यक्रमामध्ये येणाऱ्या काळामध्ये पीक विमा, शेतकऱ्यांचा पीक विमा ताबडतोब देण्यात यावा आणि येणाऱ्या काळामध्ये जर पीक विमा ताबडतोब भेटला नाही, आमच्या सर्व काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्याच्या व सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्याची ही मागणी आहे की पीक विमा तर द्यावाच, वीज बिल माफ करावं, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावे। येणाऱ्या काळामध्ये जर या 2-4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये पीक विमा भेटला नाही तर आम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये सर्व नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते खताचे भावसुद्धा कमी करावे, या सगळ्या मागण्यासाठी आम्ही विधानसभेवर आंदोलन छेडूत आणि तिथे मोर्चा नेऊ हे म्हणतो। पीक विम्याच्या संदर्भानं देशामध्ये प्रचंड मोठा घोटाळा झाला आहे, महाराष्ट्रात जास्त झाला आहे। गुजरात राज्यानं पीक विम्याचा विषय बंद केलेला आहे, पण हा महाराष्ट्रात का सुरुवात आहे हा पहिला सवाल आमचा सरकारला आहे। सरकारनं 1 रुपयाला पीक विमा या नावाखाली शेतकऱ्यांकडनं अधिकाधिक पीक विमा भरून घेतला आणि राज्य आणि केंद्र शासनाचा प्रीमियम हा कंपन्यांच्या घशात घालून नेमकी किती टक्केवारी कृषी मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी खाल्ली आहे याचा उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं पाहिजे। कारण रब्बीचे आणि खरीपाचे परतावे शेतकऱ्यांना पीक विम्याचे भेटलेले नाहीयेत। नवनवे नियम, नवनव्या अटींमध्ये आज शेतकऱ्यांना अडकवून शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा देण्यापासून लटकवलं जात आहे आणि म्हणून हे धरणे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर घेण्यात आलेलं होतं। आणि जर पीक विमा देण्यात आला नाही तर आम्ही विधान भवनावरती सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन जाऊ। नागपुर समय, गली से दिल्ली तक।